तब्बल 13 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप. तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेकल्यामुळे उशिरानं विसर्जन. पुण्यामध्ये 31 तास रेकॉर्ड ब्रेक मिरवणुका. मानाच्या बाप्पांचं विसर्जन, पण इतर मंडळांना उशीर. दिमागदार मिरवणुकीमध्ये तरुणाईसह पोलिसांनीही आनंद लुटला. महापालिकेकडून अलका चौकात साफसफाईला सुरुवात. मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही. ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. हैदराबाद जीआर ओबीसींवर घाला घालणारा. सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, मात्र आम्ही लढणार, हक्काचं रक्षण करणार. विजय वडेट्टीवार ठाम. उद्याच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांना आवाहन. पश्चिम महाराष्ट्रामधील कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, जरांगेंचा निर्धार. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पेन करा, मात्र जीआरची तातडीनं अंमलबजावणी करून नोंदींच्या आधारे मराठवाड्यामधील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. आम्ही पुन्हा तुमचं कौतुक करू, आभार मानू, जरांगेंची भूमिका. बीडमध्ये पोलिसांनाही आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? महापुरुषांना जातीपुरतं मर्यादित करू नका, धनंजय मुंडेंचं विधान. दोष आडनावामध्ये नसतो, कर्मामध्ये असतो. कोणत्याही समाजाला मध्ये खेचू नका, अंजली दमाने यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार. भारतामध्ये खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात. भारतामधून दिसणारं यावर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण. 2022 नंतर 7 वर्षांनी भारतामध्ये दिसणारं हे सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण.